आपण या ठिकाणी ज्या आपल्या राहुल चव्हाण एका दलित बांधवावरती जीवघेणे हल्ला झालेला आहे, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी सर्व दलित आणि बहुजन समाजाच्या वतीने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते पोलीस स्टेशन या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आपला मोर्चा पोलीस स्टेशनवर येऊन धडकलेला आहे। मित्रांनो, या मूळ जी घटना आहे, काय लोक म्हणतात अट्रॉसिटी खोटी आहे, काय लोक म्हणतात आमच्या गुन्हा दाखल झालेलं खोटं आहे। अरे बाबा हो, तुम्ही वकील आहे, खरं आणि खोटं रस्त्यावर नसतं सांगायचं, ते न्यायालयात सांगायचं असतं। मी काय वकील नाही, परंतु 17 वर्ष मी चळवळ केलेला माणूस आहे। अट्रॉसिटी कायदा काय सांगतो? अट्रॉसिटी कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, 2018 ला अशी प्रयोजन तयार करण्यात आलं होतं की एसपी ने अट्रॉसिटी मध्ये तपास करायचा आणि मग आरोपी अटक करायचा। पण देशातल्या दलित समाजाच्या संघर्षाने 2018 ला अनुसूचित जाती संशोधित कायदा 2018 ला कलम 18A तयार करण्यात आला। त्यामध्ये कोणतीही चौकशी न करता तात्काळ त्यामध्ये गुन्हा दाखल करायचा आणि जर खोटच असेल तर त्यामध्ये समरी जाईल, आणि जर आमची केस खोटी असेल तर आमच्यावर गुन्हा दाखल असेल। पण ह्याच्या मागची दुसरी बाजू तुम्हाला माहित आहे का? कालचं विधानमंडळ सुद्धा गाजलं। अरे पण संविधान सगळ्यात मोठा आहे, त्या संविधानाचा पायक गणेश भोसले। मला माहित नाही कोण कुठल्या पार्टीचा आहे, कोण कुठल्या राजकारणी आहे, माझं त्याच्याशी देणं घेणं नाही, पण माझ्या दलित बांधवाला राहुलला वाळूची टीप देतोय म्हणून जीव घेणे हल्ला त्या ठिकाणी करण्यात आला। का हो, वकील काय भांडण करत नसतो का? का हो, वकील काय चुकत नसतो का? का तर वकिलाचा तुम्ही भाव केला आणि माझ्या दलित बांधवाची केस खोटे म्हणता, त्याच्या कुटुंबावर तुम्ही दबाव टाकता, अरे केस माघारी घे, आणि त्याच्या मागचा जो हक्का आहे, हक्का तो हक्का कोण आहे याची पोलीस बांधवाला माझी विनंती आहे, त्याची सखोल चौकशी करा आणि त्याला तात्काळ अटक करा। या घटनेमध्ये मूळ प्रश्न असा आहे की वाळूच्या कारणावरून भांडण झालं, ठीक आहे, वाळूच्या कारणावरून भांडण झालं का? दलित बांधवाने माझ्या कुणाच्या गाडीवर कामाला राहुनी का, गावात हिंडले का? तर या ठिकाणी त्या राहुलला वाळूच्या टिपा देतोय म्हणून बेदम मारण केलं आणि त्याचा हात मोडला। राहुलची अट्रॉसिटी होईल, आपल्याला अटक होईल म्हणून स्वतःच हातपाय मोडून दवाखान्यात ऍडमिट झाला। आणि मी एक पेशाने वकील आहे, आम्ही वकिलांचा आदर करतो, आणि स्वतः ऍडमिट झाला आणि राहुलला सांगितलं खोटी केस आहे। अरे खोटी केस बाबा कशी असते की न्यायालय तुलाही माहित आहे, आम्हालाही माहित आहे, पण त्या ठिकाणी आता मित्रांनो आता दुसरी बाजू व्यवस्थित ऐका। त्या ठिकाणचा जो कोण वाळेकर म्हणून आहे, तोडकर म्हणून जो आहे, तो तोडकर त्याचं उजनी बॅकवॉटरला जमीन आहे, त्या उजनी बॅकवॉटरला जमीन आहे, त्या जमिनीमध्ये त्याच ठिकाणी तो वाळू काढायचा आणि त्याच्या गाड्या आहेत कुणाच्या? वकिलाच्या। अरे आम्हाला कुठवर बदनाम करणार आहे तुम्ही दलितांना, आता आम्ही सुट्टी देत नाही, कोणी जाहीर असू द्या, पण त्या ठिकाणी दुसरी लोक काय वाळू काढत असतील होती, त्यांचे लागेबंद होते, दोघे पार्टनरशिप मध्ये वाळू काढत होते आणि हा वकील हप्ते घेत होता। माहित आहे का तुम्हाला? आज माझ्याकडे त्याचं फोन पे ची हिस्ट्री आलेली आहे, ती हिस्ट्री पोलीस बांधवांना मी देणार आहे। 7 ते 8 लाखाच्या आसपास त्या वकिलाने पैसे घेतलेले आहेत। मी तक्रार करतो, मला तुम्ही वाळू द्या, मला तुम्ही। आणि या घटनेमध्ये त्या वकिलाच्या स्वतःच्या गाड्या आहेत, त्या वकिलाच्या स्वतः तो वाळू सप्लायर आहे। मग मला सांगा, आमच्या राहुलवर आरोप केला जातो की बाबा राहुल तू टिपा देतोय म्हणून तुला मारहाण केलं। अरे पण टिपर कुणाचा? अरे वाळू कुणाची चालू होती? तर त्या वकिलाची चालू होती। कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा आणि सत्यापेक्षा कुणीही मोठा नाही, मला कुणाची गरज नाही। आणि या घटनेमध्ये ही जी सगळी पार्श्वभूमी आहे, ही पार्श्वभूमी आज पोलीस बांधवांना आज आम्ही पुरावे देणार आहे, आणि त्या पुराव्याच्या अनुषंगाने आम्ही म्हणत नाही आमची घटना खोटी असेल, तुम्ही सिद्ध केली, आमच्या गुन्हा दाखल करा,
पण तुम्ही जर आम्हाला खोटं म्हणलं तर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 संशोधित नियम 2015 कलम 322 काय सांगतं माहित आहे तुम्हाला? जर एखाद्या दलितावर खोटी केस केली, खोटा आरोप केला तर त्याला काही गुन्ह्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा आहे आणि त्याला शिक्षा आहे. आता बहादराव आम्ही शांत बसणार नाही आणि हा गणेश भोसले कुणाच्या सुपाऱ्या घेऊन आंदोलन करत नाही. मी तुम्हाला इथून सांगतोय, माझ्या जोडीदाराचा तो मावस भाव आहे, त्याच्यावर अन्याय झालाय आणि तुम्ही सगळी जण या ठिकाणी राहुलला आपल्या न्याय देण्यासाठी आला. सर्वप्रथम सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी पोलीस बांधवांना आम्ही आमचं निवेदन देणार आहोत आणि पोलीस बांधवांना आमची एक विनंती आहे, साहेब आमच्या निवेदनाच्या अनुषंगाने आपण सखोल चौकशी करा. आमचं खरं आहे, त्यांचं खोटं आहे, जे काय आहे ना ते सगळं समोर आणा आणि आम्हाला न्याय द्या. आम्ही म्हणणार नाही आमचंच खरं, आम्ही काय बाबा काय वकील नाही, आम्ही म्हणणार आहे जे सत्य आहे ते सत्य समोर आणा. आदरणीय पीआय साहेबांनी या ठिकाणी आमचं निवेदन घ्यावं आणि 2 शब्दात आमच्या समाज बांधवांना आपण काय आम्हाला न्याय देणार आहे ते 2 शब्दात साहेब आपण आम्हाला सांगावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो. आमचं भांडण कुणाशी नाही साहेब, आमचं भांडण प्रवृत्तीच्या विरोधात आहे.